म्हणजे शाळेच्या बाहेर का की आम्ही समाजातल्या एससी कॅटेगरीत आहे म्हणून का आम्ही दलित समाजात फी भरली नसल्यामुळे त्याला जे का नाही आज दिवसभर त्यांनी बाहेर शाळेच्या उभं केलेलं आहे. मुलावर जे का नाही त्याच्या मनावर खूप असं परिणाम झालेले आहेत. उद्या जर त्यांनी काय त्याच्या जीवाचं बरं वाईट केलं त्याला. माझं नाव दीपक सकाटे, राहणार मुडाळे. तर माझी थोडी घरची जरा परिस्थिती थोडीशी अडचणीची असल्यामुळे मी काही शाळेची फी आज टाइमावर भरलो नाही. तर त्यांना मी सकाळी विनंती केली होती सरांना की 2 दिवसाची मला वेळ द्या, 2 दिवसात तुमची काय जी काय फी राहिलेली ती देतो म्हणून. तरी त्यांनी काय ती माझं काय ऐकलेलं नाही. आणि माझा मुलगा प्रेम दीपक सकाटे त्याला आज 12वी शिक्षण घेतोय सायन्सने. तर त्यांना फी भरली नसल्यामुळे त्याला जे का नाही आज दिवसभर त्यांनी बाहेर शाळेच्या उभं केलेलं आहे. म्हणजे शाळेच्या बाहेर का की आम्ही समाजातल्या एससी कॅटेगरीत आहे म्हणून का. तर उद्या जर माझ्या मुलाचं आता म्हणजे माझ्या मुलावर जे का नाही त्याच्या मनावर खूप असं परिणाम झालेले आहेत. उद्या जर त्यांनी काय त्याच्या जीवाचं बरं वाईट केलं, त्याला मानसिक त्रास झाला तर त्याला कोण जबाबदार. ही सगळी शाळा जबाबदार राहणार. तर मी सकाळी अर्ज केलेला आहे गट विकास अधिकारी पंचायत समितीला. तर हे अर्ज आहे. तर हे अर्ज त्यात सांगितलेलं आहे की कुठेही म्हणजे आमच्या एससी कॅटेगरीतल्या समाजातल्या मुलांना शिक्षणाची फी बी वगैरे भरली नाही तरी त्रास देऊ नये म्हणून. पण आपण पैसे द्यायला तयार होतो तरी देखील त्यांनी जे का नाही आज एक्झाम असताना ह्यांनी शाळेत बसून दिलं नाही त्याला. तर आणि एवढंच नाही, आज या इकडं मुलांना, इकडे या सगळी, या इकडं. तर आज कमीत कमी 30 ते 30 विद्यार्थी आहेत की त्यांनी आज शाळेने ह्यांना बाहेर बसवलेलं आहे. बरं, माझ्या मुलाबद्दल मुलगा सांगन काय विषय आहे. बोल, कितवीला आहे बाळा? नमस्कार, मी 12वीला आहे. सायन्सने ऍडमिशन घेतोय. माझं नाव प्रेम दीपक सकाटे. मला फी भरल्यामुळे मला काही परीक्षेला बसून नाही दिलेली. बरं, अजून काय दुसरं काय कारण आहे का? दिवसभर इथं बसून ठेवलेलं आहे. मलाच नाही, इतर 30 विद्यार्थी आहेत. बरं, असं कुठला नियम नाही की बाबा फी भरली नाही म्हणून तुम्ही शाळेच्या बाहेर राहावं म्हणून. बरं, आम्ही अजून काय कारण आहे का तुला वर्गाच्या बाहेर काढलं? नाही, बाहेरच काढलंय ना हे. बाहेरच असं एवढंच. दिवसभर आज वर्गाच्या बाहेरच होता. बाहेरच म्हणजे शाळेच्या बाहेर का की आम्ही समाजातल्या एससी कॅटेगरीत आहे म्हणून का आम्ही दलित समाजात आहे म्हणून का असं आमच्यावर का अन्याय करतात. बरं, आज मी सांगतो ना, शाळेतली कितीतरी विद्यार्थ्यांची फी राहिलेली आहेत. पण मला माहिती ना माझी अडचण आहे, मी सरांना सांगितलं तरी ते त्यांनी ऐकलं नाही. माझ्या मुलाच्या जर काय जर झालं तर ह्याला सगळी शाळा जबाबदार राहणार. आज तुमचे फक्त 15,000साठी माझ्या जर पोराचं जर आयुष्याचं जर वाटोळं केलं त्यांनी तर ह्याला शाळा जबाबदार राहणार. मी आज ही सांगायचं कारण फक्त एवढंच की आज माझ्या मुलावर वेळ आलेली. अशी माझ्यासारखी अडचणी दुसरे पालक असतील, त्यांच्या पण काही अडचणी असतील तर त्यांच्यावर पण अशी वेळ येऊ नये म्हणून खरं तर हा मी सगळ्या मीडियाला सांगतोय.